जिंकू नको. गौतमी पाटीलचे कार्यक्रम घेणारे काय महाराष्ट्रामध्ये कमी नाहीत. या स्पर्धेला कमीत कमी 3 ते 3.5-4 कोटी रुपये खर्च केलेला होते. एकदा टाळ्या व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी. काय जपायचं, काय जोपासायचं, काय वाढवायचं आणि काय फुलवायचं या परिवाराला आणि त्यांच्या सहकार्यांना समजलेलं आहे. मर्दोमकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती. कुस्ती जगली पाहिजे, जपली पाहिजे, वाढली पाहिजे, फुलली पाहिजे यासाठी प्रयास करणारे पैलवान साहेबरावजी पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम या सातारच्या नगरीमध्ये संपन्न होतोय. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागते ते या परिवाराकडे आहे आणि त्याच्यामधून एवढी मोठी स्पर्धा संपन्न होते. हिंद केसरीच्या कुस्ती इतिहासामध्ये सर्वात जास्त बक्षांचा पाऊस या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील पैलवानांवरती पडायला गेला आहे. कुस्ती करिये पैलवानजी. 0-0 आणि ऍक्टिव्हिटी पिरियड दिलेला आहे निळ्या कस्टमच्या खुशी दलांसाठी. निर्धारित 1 मिनिटात गुण घ्यायचाच आहे. अनिरुद्ध जो दिल्ली के पहलवान है वो हिंद केसरी टाइटल वेट कैटेगरी में ब्रॉन्ज मेडल रहे. उनके प्रतिद्वंदी को इंजरी है. उन्होंने मेडिकल सर्टिफिकेट यहाँ पे सबमिट किया है और जो भी होगा वो पूरे लीगल और कायदे कानून से होगा. सबको ये बात बताना चाहूंगा, ये बात वैसे तो प्राइवेट है गौरव जी, लेकिन सुबह जब 4 पहलवान सेमीफाइनल में पहुंचे और वो पहलवान और उनके पेरेंट्स से ये बात लिखवा के लिए कि पूरी कंपटीशन फेल होगी, कोई भी गडबडी करेगा तो टाइटल नहीं दिया जाएगा. हे आहे भारतीय शैलीचं वैशिष्ट्य. जे काय होईल ते नियमाप्रमाणे पारदर्शक. एकदा गौरव कौशल्यासाठी टाळ्या होऊन दादा.